दिल्लीत आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी अभिजित दिपके बसले. अभिजित दिपकेचे आई वडील माझ्यासोबत आहेत. कसं बघता, अभिजितला टायफॉइड झालेला आहे, कालच त्याचे रिपोर्ट आलेले आहे. 2 दिवसापासून त्याची प्रकृती जी आहे ती देखील खालवली. आई म्हणून काय वाटते? आई म्हणून काळजी वाटते ना. त्याला टायफॉइड वगैरे झाला तर त्याचं खाण्याचं वगैरे कसं आहे काय काळजी वाटते त्याची. रात्री 1:30ला बोलणं झालं, तो म्हणे काही नाही, थोडंसं व्हायरल झालेलं आहे, पण आता सकाळी त्याचा एक रील्स बघितली तर त्याला टायफॉइड झालेला आहे. आता काही सकाळपासून बोलणं नाही झालं त्याच्यासोबत. आता त्याचं फोनवर पुन्हा बोलले की त्याला विचारते यावं का काय म्हणून, त्याला एकदा विचारून घेतो आम्ही कसं करावं काय करावं म्हणून. मात्र डोळे भरून आले तुमचे. आई म्हणून काय? आई म्हणून काळजी वाटतेच ना. आता लेकराची एवढी दगदग, पावसात वगैरे भिजला, त्याच्याने त्याला तो टायफॉइड झाला ना. आज तो 7 जून पासून बाहेर आहे. तसं तर 6 जून पासूनच आहे, दिल्ली येऊन आला तेव्हापासून बाहेरच आहे. त्याचं ते खाण्यापिण्यामुळे याच्यामुळे त्याला टायफॉइड झाला. भिजला पण परवा दिल्लीला या आंदोलनामध्ये सारखा भिजत होता वगैरे. त्या दिवशी गाडीवरही होता तर भरपूर भिजलेला होता, त्याच्यामुळे त्याला टायफॉइड वगैरे झाला असेल. मात्र शांततेत असलेलं सुरू आंदोलन ते लाठीचार्ज करण्यात आलं, त्यावेळी तुम्हाला काय वाटलं? तुमचं त्यानंतर काही बोलणं झालंय का पुन्हा? नाही, मी मंगळवारी बघितला तो व्हिडिओ. मी सोमवारी तर काहीच बघितलं नाही, टीव्ही नाही, मोबाईल नाही. पण मंगळवारी खूप भयान वाटलं की एवढा लाठीचार्ज करायला नव्हता पाहिजेत. एवढं त्या लेकरांनी काय केलं होतं? आज ते 30 दिवसापासून तिथं बसलेले होते, तिथं काही सुद्धा झालेलं नव्हतं. आणि त्या दिवशी 20 तारखेला विनाकारण ह्या लोकांनी मारलं ना. आणि पुन्हा बाहेरून आणलेले होते ना लोक, काही त्यांनी पोलिसांनी मारलेले नाही. कोणाच्या याच्यावर नेम प्लेट नाहीत, कोणाचे चप्पल होते अक्षरशः पायात, कोणाला शूज पण होते. पोलीस असे असतात का? पोलीस नसतातच तसे. आणि मारायचं तर तुम्ही पायावर मारा ना. अक्षरशः त्यांचे डोके फोडलेत, पोरींचे कपडे फाडलेत. ही कोणती पद्धत आहे पोलीस लोकांची मारायची? त्यांच्याही घरी मुली असतीलच ना. त्यांनी त्यांच्या मुलीला असेच मारतील का? पोरींना कपडे फाडेपर्यंत मारतील? एका मुलाने तर टी शर्ट फेकलं त्या अभिजितच्या अंगावर. हे टी शर्ट बघ म्हणे भैया, त्या मुलीचं टी शर्ट फाडून काढलं. असं मारत असतात मुलींना. तुम्ही काय म्हणतात की संरक्षण करा, संरक्षण करा, असे संरक्षण करतात. पोलीस लोकांनी जर मारलं तर दुसरे काय करतील याचा विचार करतात का? अभिजितची काय काळजी वाटते? अभिजितची बहिणीने आताच बोललं की त्याच्या जीवाचा धोका आहे. तुम्हाला काय वाटतं नेमकं? हो, आता टेन्शन येतच ना, भीती तर वाटतेच ना, मग त्याची चिंता वाटतेच त्याला. त्याला महाराष्ट्राच्या पोलिसांनी सपोर्ट करा असं आम्हालाही वाटतंय, कारण दिल्लीच्या पोलिसांवर तेवढा विश्वास बसत नाहीये. कारण ते कधी काही करू शकतात. सरांना तर अचानक उचलून नेलं, त्याच्यामुळे तर भीती वाटते मग. मात्र चर्चा सुरू आहे. आज दुपारपर्यंत या बाबतीत निर्णय येईल असं सांगितलं जातं. मात्र राजीनाम्या बाबतीत कुठल्या प्रकारचं काही सांगितलं जात नाही. नाही, त्यांनी काहीच नाही सांगितलं. पण आता इष्टालाच बघितलं की होईल 3-1 वाजेपर्यंत. झालं तर चांगलंच आहे ना. लेकरं पण जे त्याच्या घरी जातील. आज ते ग्राउंडवर झोपतायत, मच्छर चावतात, एकमेकाला हवा घालायला लागले ते लेकरं. तर ते लेकरं मोकळे होऊन जातील ना. आज जर त्यांनी राजीनामा दिला तर लेकरंही मोकळे होतात. अभिजितला आई म्हणून काय तुमचा पाठिंबा असणार आहे? काय तुमचं मत आहे? आता काय म्हणून पाठिंबा? इतक्या दिवस वाटत होतं, पण आता त्याला भरपूर सपोर्ट यायला लागले. त्याच्यामुळे वाटतं तो जो काय करतोय तर चांगलं करायला लागला, विद्यार्थ्यासाठीच करायला लागलाय. आज त्या लेकरांना झाले ना, पेपरला आत्ता दिले त्यांनी की मंजुरी झाली बाबा लेकरांना. त्यांच्या आईवडिलांना बरं वाटत असेल ना की आपल्या पोरांना न्याय हा एक प्रकारे भेटला बाबा. जरी मुलं गेले तर न्याय भेटला, पैशाच्या रूपात का होत नाही, त्यांना भेटला बाबा काही ना काही. अभिजितचे वडील देखील आपल्यासोबत आहेत. कसं बघता या सर्व गोष्टीकडे? सर्व गोष्टी काय, त्यांनी खरं म्हणजे विद्यार्थ्याची ही वेळच नव्हती येऊ द्यायला पाहिजे. 1 महिनाभर उपोषण चालू आहे, ही वेळ येऊ द्यायला ना. लोकशाहीमध्ये असं घडायला ना पाहिजे. ठीक आहे, लोक मागण्या करतात, पण त्यांच्यावर लवकर एक हे करून त्यांचं म्हणणं ऐकून काही त्यांचे काही जास्तीच्या मागण्या असतात तर त्यांना सांगायला पाहिजे होतं की तुमची मागणी अवास्तव आहे. असं काही न करता केवळ त्यांच्याकडे 1 महिना म्हणजे एकदम दुर्लक्ष केलं की जे काय ते दुसऱ्या देशातले येऊन बसले, ते आतंकवादी येऊन बसले, असा त्यांच्याशी व्यवहार केलेला आहे. आणि आतासुद्धा काही जणांचं फेस रिडिंग करतायत तिथे. जे कोणी त्यांना सपोर्ट करत आहे त्यांना विचारतायत तुम्ही यांना का ते अन्न आणून देत आहे, अन्नाचे पॉकेट वगैरे काय पॅक आणून देत आहेत. त्या लोकांनासुद्धा बऱ्याचशा धमकावण्यात आलं की तुम्ही इथं का आणून देत आहे म्हणे. ते सर्व आंदोलन स्वयंपूर्तीने चाललेलं आहे, लोकांच्या मदतीवर चाललेलं आहे. याच्यावर सरकारने लवकर निर्णय अगोदरच घ्यायला पाहिजे. आताही वेळ करू नये यांनी. यांच्यामध्ये अजून टाईम आहे जास्त. यांनी जर केलं तर अजून विद्यार्थी रस्त्यावर येतील. कारण इथे समाधान कोणीच नाही आहे. सर्व विद्यार्थी रागावलेले आहेत. शाळेच्या फी भरमसाठ वाढलेल्या आहेत. आणि हे असे पेपर फुटीचे गोंधळ, परत येण्या जाण्याचा खर्च, राहण्याचा खर्च तिथे, परत एकाचं कुठे 200-200 किलोमीटरवर परीक्षा केंद्र देत आहेत. याच्यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक खूप अस्वस्थ आहेत, खूप परेशानीमध्ये. मात्र अभिजितची तब्येत जी आहे ती खालवत चाललेली आहे. काल त्याचा ब्लड रिपोर्टचे आलेले आहेत आणि टायफॉइड देखील त्याला झालेला आहे. त्यामध्ये आज झालंय आणि सलाईन त्याला चालू आहे. एक वडील म्हणून काय तुम्हाला काळजी वाटते? काय
नाही, त्याची काळजी वाटते मला की त्याने स्वतःच्या तब्येतीकडे काळजी घ्यायला पाहिजे, पण त्याला वेळच नाही आहे. चालू आहे सध्या सलाईन वगैरे त्याला चालू आहे, तर तो लवकरच बरा होईल अशा. हां. तुम्ही अभिजितकडे जाणार आहात का? काय त्याची चर्चा झाली? नाही, मग आम्ही 19 तारखेला जाणार होतो, पण त्यांनी येऊ दिलं नाही आम्हाला. येऊ नका म्हणे तुम्ही, त्यामुळं आम्ही गेलो नाही. आता त्याची तब्येत, आता थोडं वातावरण निवळल्याच्या नंतर आम्ही जाऊ त्यांना भेटायला. मात्र दुसऱ्या लेकरांसाठी अभिजित रस्त्यावरती उतरलाय. तुम्हाला काय वाटतंय? आपला मुलगा संकटात आहे, त्या ठिकाणी त्याच्यावरती कशा पद्धतीचा अन्याय झालाय? तर तो स्वतःसाठी काहीच करत नाही, तो इतरांसाठी करतोय. आणि ही गोष्ट सर्व विद्यार्थ्यांना, भारतामधल्या सर्व विद्यार्थ्यांना माहीत झालेली आहे, जनतेला माहीत झालेली आहे की तो स्वतःसाठी काहीच करत नाही, इतरांच्या हक्कासाठी लढतोय, तो न्यायासाठी लढतोय. तर त्याला पाठिंबा भरपूर आहे भारतामधून, प्रत्येक राज्यामधून पाठिंबा आहे, प्रत्येक समाज घटकामधून त्याला पाठिंबा आहे. फक्त कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, त्याला पाठिंबा भरपूर आहे. अभिजितच्या तब्येतीबाबतीत तुम्हाला काय वाटतंय आणि त्याला काही धोका आहे असं तुम्हाला वाटतंय? नाही, धोका तर आहे असं मग ते दिल्ली पोलीसचे जेव्हा ते बघितलं आम्ही त्या दंग्याच्या दिवशी, मोर्चाच्या दिवशी, त्या दिवशीपासून असं वाटतं की ते दिल्ली पोलीस काही करू शकते, त्याच्याशी घातपात करू शकतात. हे लोक, ते निर्दयी लोक येतं, ते पोलीसचे म्हणायच्या लायकीचे नाहीत ते, आणि ते गुंड पाळल्यासारखेच वागतात. ते पोलीस असे सरकारी नोकर आहेत असं वागतच नाही. ते एखाद्या प्रायव्हेट माणसाचे, जसे बिहारमध्ये वेगवेगळ्या लोकांच्या संघटना असतात, UP बिहारमध्ये शेतकऱ्यांच्या, अशा ते त्या टाईपचेच गुंड लोक आहेत ते दिल्ली पोलीस. त्यांच्यापासून धोका आहे त्यांना. मात्र अनेक दिवसापासून उपोषण सुरू आहे, अद्यापही राजीनामा झालेला नाही. नाही, राजीनामा होईल ना, यांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय नाही. कारण विद्यार्थ्यांची एकच प्रमुख पहिलीच मागणी आहे की राजीनामा द्या. बाकीच्या मागण्या त्यांच्या नंतर आलेल्या आहेत. ते राजीनामा ह्यांनी द्यायलाच पाहिजे, आणि देतील राजीनामा ते. आता कळालं आहे त्यांना की त्यांना सपोर्ट किती वाढतोय, आणि हे प्रकरण पुढं न वाढू देण्यास, वाढलं तर हे राजकारणी लोकच कारणीभूत असतील सध्याचे. पंतप्रधानांनी देखील याची दखल घेतलेली आहे. याबाबतीत त्यांनी व्हिडिओ देखील ट्विट केला होता. हे खूप लवकर करायला पाहिजे होतं. माननीय पंतप्रधान साहेबांनी खूप उशीर केला या गोष्टीला. 1 महिना त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. हे अगोदरच जर केलं असतं तर आतापर्यंत सोल्युशन निघालं असतं गोष्टी. नक्कीच जर पाहिलं गेलं तर हे अभिजित दिपके यांचे आई वडील होते, आणि अभिजित दिपके यांच्या तब्येतीची काळजी जी आहे ती त्यांना असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र त्याचबरोबर मुलासोबत काही धोका होऊ शकतो असं देखील प्रतिक्रिया, चिंता जी आहे ती आता अभिजित यांच्या वडिलांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर.